ईशान्य भारताच्या राजकारणात 4 मे 2026 हा दिवस सुवर्ण अक्षराने लिहिला गेलाय. ज्या आसाममध्ये कधी काळी काँग्रेसचा अभेद्य घड होता, तिथे आज हिमंता बिस्वा शर्मा नावाचं वादळ घोंगावते. मित्रांनो, हा केवळ विजय नाही, तर हा आसामच्या राजकीय इतिहासातील रेकॉर्ड ब्रेक चमत्कार आहे. चला जाणून घेऊयात नेमका कोणता पराक्रम गाजवलाय भारतीय जनता पक्षाने. नमस्कार, मी चेतन आणि तुम्ही पाहताय भारतीय पॉलिटिक्स. विजयाची हॅट्रिक करणारा पहिला बिगर काँग्रेस पक्ष. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. 1952 पासून आसाममध्ये सलग 3 वेळा सत्ता मिळवण्याचा मान फक्त काँग्रेसकडे होता. पण आज भाजपने तो विक्रम मोडीत काढलाय. पण हे झालं तरी कसं? या विजयाचे खरे शिल्पकार ठरले माजी मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा. या निवडणुकीत सर्वात मोठं शस्त्र होतं सीमांकन, म्हणजेच डिलिमिटेशन. मतदारसंघाच्या नव्या रचनेनंतर झालेली ही पहिलीच निवडणूक होती. शर्मा यांनी आखलेल्या रणनीतीने विरोधकांना असा काही शह दिला की ज्याला मिळून मिसळून येणारी मतं म्हणतात ती भाजपने आपल्याकडे वळवली. लाचित बोरफुकन यांचा वारसा आणि बोर असम म्हणजेच विकसित आसामची स्वप्न दाखवत भाजपने हा किल्ला लढवला. घुसखोरीचा मुद्दा असो किंवा विकास कामांचा वेग, आसामच्या जनतेने मिश्र लोकसंख्येच्या गणिताला बाजूला सारून विकासाला मतदान केल्याचं म्हटलं जातं. या वेळेचा मतदानाचा टक्का पाहून राजकीय पंडितही चक्रावून गेले. सुमारे 86% मतदान, जो आसामच्या इतिहासातील एक विक्रमच आहे. सुमारे 2.5 कोटी मतदारांनी आपला हक्क बजावला. भाजपने केवळ जागा जिंकल्या नाही, तर आपला वोट शेअर 40%च्या पार नेऊन एक नवा इतिहास रचलाय. तुम्हाला काय वाटतं? हिमंत बिस्वा शर्मा यांचा हा विजय 2029च्या लोकसभा निवडणुकीची नांदी आहे का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच रोखटोक विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला आत्ताच फॉलो करा. धन्यवाद.